कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आज भाजपच्या गट नेत्यासाठी आणि गटाची स्थापना करण्यासाठी भाजपचे सगळेच नगरसेवक जे आहे ते एकत्र जायला कोकण भवनाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे जिमखाना परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या महिला भाजप नगरसेविका आहेत त्या एका बसचा प्रवास करून या ठिकाणून मुंबईच्या दिशेने कोकण भवनच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता की सगळ्याच महिला नगरसेविका ज्या आहेत ते या ठिकाणून कोकण भवनाच्या दिशेने जात आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून ज्या चर्चा सुरू होत्या व त्या चर्चेनंतर अनेक वेळा पाहायला गेलं तर आरोप प्रत्यारोप त्यानंतर सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी गटाची स्थापना केली होती। मात्र भाजपकडून गट स्थापन अजून झाले नसल्याने आज 27 तारीख पहाटे या ठिकाणहून कोकण भवनाच्या दिशेने निघताना या नगरसेविका ज्या आहेत ते दिसून येत आहेत। एकंदरीत 3 तारखेला आपण पाहिलं तर 3 तारखेला या ठिकाणी महापौर उपमहापौर या पदाची निवड देखील होणार आहे। मात्र त्याआधीच आपण पाहायला गेलं तर भाजपकडनं गट स्थापन करण्यासाठी या ठिकाणी सगळ्यात नगरसेविका ज्या आहेत त्या एका बसचा प्रवास करत या ठिकाणी एकत्र जे आहेत कोकण भवनाच्या दिशेने निघाले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही नगरसेविका आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, आज कोकण भवनाच्या दिशेने जात आहात? आज भारतीय जनता पार्टी कल्याण विकास आघाडी या पक्षाकडनं आज आम्ही सगळ्या जेवढ्या नगरसेविका आहोत सगळ्या नगरसेवक आणि नगरसेविका जितके जण आहोत आम्ही सगळेजण कोकण भवन वाशी येथे आमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र जात आहोत। आणि 3 तारखेला जरी महापौर बसणार आहे ही प्रक्रिया नुकतीच काल अजेंड्यावरती घोषित झालेला आहे आणि महायुतीचाच महापौर उपमहापौर बसेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। तुम्हीही उपमहापौर होतात, यावेळेच्या प्रक्रियेला काय वाटतं की यावेळेस काय झालं पाहिजे? महायुतीतनं आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI रिपाई हे सगळेजण आम्ही एकत्र लढलेलो आहोत लहुजी सेना आणि त्याच्यामुळे महापौर शिवसेना RPI भाजपा यांचाच होईल आणि होणारच आणि असंच व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय। तुमचं काय मत आहे? कारण आता तुम्ही चालले 27 तारखेपर्यंत कधी आपण गटस्थापना करणार जाणार आहे अशी चर्चा होती, आज तुम्ही चालला? आज आम्ही सगळेच नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कोकण भवनला गटस्थापनेसाठी जात आहोत, तर आज आमची गटस्थापना होणार। एकंदरीत पाहिलं गेलं तर बसचा प्रवास करत सगळ्याच महिला नगरसेविका ज्या आहेत ते एका बसमध्ये बसलेले आहेत आणि या बसमधनं प्रवास करत कोकण भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। गट अध्यक्ष म्हणून शशिकांत कांबळे यांची नियुक्ती झाली आहे, मात्र त्याआधीच गट स्थापन करण्यासाठी या ठिकाणी सगळ्याच महिला व त्याचबरोबर पुरुष अशा सगळ्याच भाजपचे नगरसेवक जे आहेत ते आता कोकण भवनाच्या दिशेने रवाना होत असताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।